स्वागत आहे. सच्च सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे ते जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझे स्वागताचे. इयत्ता 10वीचे विद्यार्थी, त्यांना संबोधित करण्यासाठी उपस्थित मान्यवर व आदरणीय सर्व गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांचे मी सहर्ष स्वागत करते. असाच हा सुखदुःखाचा अविस्मरणीय दिवस आपल्या शाळेतील 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. हे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी शाळेतून जात आहेत याचा आनंद, तर आपल्या सहवासातून बाहेर पडत आहेत याचे दुःख. असे हे सुखदुःखाचे संमेलन. निरोप समारंभ. आपल्याकडे आलेला पाहुणा परत जायला निघतो तेव्हा आपण त्याला निरोप देणे आणि त्याने आपला निरोप घेणे हा केवळ शिष्टाचार नसतो, तो आमच्या संस्कृतीचा सहज आणि आवश्यक आविष्कार असतो. निरोप प्रमुख पाहुणे आदरणीय नावळे सर, आदरणीय शेख सर, तसेच आपल्या कार्यक्रमाच्या आजच्या अध्यक्ष, आपल्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका आदरणीय पाटील मॅडम, आदरणीय सुतार. महत्व ज्यांच्यामुळे प्राप्त झालेले ते की ज्यांनी ही शिक्षणाची भगीरथ गंगा अगदी केळवपाडी तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं, ते आपल्या हरे शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यागमूर्ती लक्ष्मीबाई व कर्मवीर अण्णा यांच्या अथक त्यागातून रयत शिक्षण संस्थेची निर्मिती झाली आणि रयत शिक्षण संस्था बघता बघता हा वटवृक्ष या आशिया खंडात नंबर 1 ची संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे. त्याच कर्मवीर अण्णांच्या विचारांचे आपण सर्व पाईक आहोत. रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. असं हे वटवृक्ष ज्याने रोवलं ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. गुरुजनांच्या शुभ हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. गुरुकुल प्रमुख श्री वाघ सर यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे इयत्ता 10वीचे वर्ग शिक्षक सुतार सर, टोकरे सर यांच्या शुभ हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचं, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वृंद यांच्या शुभ हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. या उक्तीप्रमाणे व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. म्हणून आजच्या या व्यासपीठावर उपस्थित शुभचिंतन सोहळ्यासाठी जे प्रमुख मान्य शिवाय आयुष्य म्हणजे 10वीच्या दोन्ही तुकड्यांकडून विद्यालयात भेटवस्तू प्रदान करण्यात येत आहे. त्यासाठी इयत्ता 10वी अ चे 2 मॉनिटर, एक मुलांचा मॉनिटर एक मुलींचा मॉनिटर प्रतिनिधी म्हणून व्यासपीठाकडे येतील. ब चे 2 मॉनिटर, एक मुलांचा मॉनिटर एक मुलींचा मॉनिटर, ते 2 विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून व्यासपीठाकडे येतील व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की भेटवस्तू रूपी जी रक्कम आहे ती आपण स्वीकारायची आहे. जरा पटकन विद्यार्थ्यांनी व्यासपीठाकडे यायचे.
मी आपल्यासोबत मजा मस्ती करण्याचाही शेवटचा दिवस. मी खूप बोलणार नाही, पण अगदी थोडक्यात शाळेतील आठवणी सांगेन. आजही आठवतो शाळेतला पहिला दिवस. आपल्यातले काही जण शाळेत न येण्यासाठी रडले. तेव्हा अनेकांना असं वाटायचं, नको ती शाळा, नको ते रोज लवकर उठणं, नको तो गुरुकुल, नको अभ्यास, शिक्षकांचा ओढगा, हे सगळं नको वाटायचं. आणि आता हे सगळंच आपल्यासाठी संपणार आहे. कधी कधी तासाला बसणं कंटाळवाणं वाटलं तरी पण त्या तासाला मस्ती मात्र नक्की आठवेल. पाटील टीचर आम्हाला कितीही ओरडल्या तरी त्यांच्या ओरडण्यात एक मायेची भावना असायची की आमचे विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत. आम्हाला त्यांचा सहवास खूप दिवस लाभला नाही, पण जेवढे दिवस त्यांनी आम्हाला शिकवलं ते कायम स्मरणात राहील. चूक झाली की त्यांनी डोक्यात वाजवलेला तबला म्हणजेच त्यांनी मारलेले फटके कायम लक्षात राहतील, पण त्यांचा आम्हाला कधीच राग आला नाही. टीचरांनी शिकवलेली प्रोबॅबिलिटी आमच्या कायम लक्षात राहील. आम्हाला भारमल सर समाजशास्त्र शिकवायचे आणि आमचं डोकं तेव्हा फिरायचं गोल गोल जेव्हा आम्ही शिकायचो भूगोल. आता चूक झाल्यावर अर्ज लिहायला लागणार नाही, कारण ते सांगायला टोपरेसर तासाला खूप मस्ती व्हायची, पण त्यांनी शिकवलेलं अगदी व्यवस्थित समजायचं. याआधी आम्हाला बांबे टीचर, साबळे टीचर, बोंगे सर, भोये सर सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण सर्वच शिक्षकांनी आम्हाला खूप छान ज्ञान दिले, खूप छान शिकवले, मार्गदर्शन केले. भोये टीचरांचं मराठी शिकवणं असो वा बदाती सरांचं हिंदी बोलणं, हे सगळंच खूप आठवेल. जगताप टीचरांचं मॅथ्स 2 शिकवलेलंही खूप लक्षात राहील. पण आता वेळ आहे या सगळ्यांना निरोप देण्याची. जसं शिक्षकांचा ओरडा खाला तसंच मैत्रिणींसोबत खूप मजाही केली. मधल्या सुट्टीत आपला बेंच मित्रमैत्रिणींच्या बॅगेने पुसून स्वच्छ करण्यातही एक वेगळीच मजा होती. तास चालू असताना मैत्रिणींशी खानाखुणा करत बोललो, मागच्या बेंचवर बसून डबा खाणं सगळंच खूप आठवेल. ही वही द्यायची आहे म्हणून कारण काढून वर्गाच्या बाहेर जाणं हेही आठवेल. परीक्षा आली की परीक्षेत कोणते प्रश्न येतील यापेक्षा जास्त सुपरविजनला कोणते सर येतील यातच जास्त टेन्शन असायचं. पोरांसाठी जे शिक्षक बोलायचे की आतापर्यंतची सर्वात वाईट बॅच तुमची आहे, हे जर तुम्ही ऐकलं नसेल तर तुम्ही शाळाच एन्जॉय केली नाही. असंच वाटायचं ना की शाळा म्हणजे पिंजऱ्यात कैद केल्यासारखं आहे, पण आता आपण त्या पिंजऱ्यातून बाहेर येणार आहोत. पण बाहेर आल्यावर इतकी उंच भरारी घ्या की शिक्षकांना, पालकांना वाटलं पाहिजे की या पिंजऱ्यात राहिल्याचा काहीतरी फायदा झाला. शेवटी इतकंच सांगेल की आमच्या होते, कौतुकाची माळ होती, मायेचा आधार देणारी शाळा आमच्या डोक्यावर खरे आभाळ होते. आजचा दिवस आनंदाचाही आहे आणि थोडा डोळ्यात ओलावाही आणणार आहे, कारण आज निरोप आहे. निरोप शिक्षकांचा आहे ज्यांनी आम्हाला ज्ञान दिले, संस्कार दिले व आत्मविश्वास दिला. निरोप या मूल्य आणि आमच्या प्रतिभेला संधी दिली. निरोप आहे या शाळेचा, इमारतीचा, बाकड्यांचा, फळ्यांचा आणि प्रत्येक जागेचा ज्यांनी आम्हाला आमच्या जीवनात सोनेरी क्षण दिले. निरोप आहे त्या सर्व मैत्रिणींचा ज्यांनी रक्ताचे नाते नसतानाही आमचे साथ दिले. आपल्या शाळेबद्दल काय बोलावे? शाळा म्हणजे माझे पहिली वही उघडताना थरथरलेले हात होते, वहीचा पहिला पान लिहिण्यावर वाटलेले अभिमान होते, चुकीच्या उत्तरावर दिलेली शिक्षा होती, बरोबर उत्तर दिल्यावर मिळणारी कौतुकाची थाप होती, मैदानात खेळलेले खेळ होते, स्पर्धेत जिंकलेली ट्रॉफी, गॅदरिंगमध्ये केलेली धमाल, सहलीच्या प्रवासात केलेली कमाल. या शाळेने आज जर आमच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकत असेल तर त्यामागे शिक्षकांचे परिश्रम आहेत. शिक्षकांनी फक्त अभ्यासक्रम शिकवला आणि शिकले, माणुसकी अमृत आहे. आज यापुढे जगात कोठेही गेलो तरी या शाळेचे मान खाली जाणार नाही, असं कोणतेही काम आम्ही करणार नाही. ही हमी मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आदरणीय शिक्षकांना व मुख्याध्यापकांना देत आहे. शिस्त, संयम, संस्काराचा वारसा दिला, घडली जो आमच्याकडून हातामध्ये आरसा दिला. आमच्या इथवर प्रवासात शिक्षक हे शिल्पकार आहेत, पेटणार नाही या जगात त्यांचे एवढे अनंत उपकार आहेत. पुढचा प्रवास जबाबदारी आकाश आहे. आता कोणीही हजेरी घेणार नाही, पण आयुष्य मात्र प्रश्नपत्रिका न देता परीक्षा घेणार आहे. म्हणून या शाळेने शिकवलेली एक बाब लक्षात ठेवा, गुण महत्वाचे आहेत, पण गुणापेक्षा गुणवत्ताही महत्वाची आहे. गुणापेक्षा गुणवत्ताही मोठी आहे, संधीपेक्षा संस्कार मोठे आहे, चातुर्यापेक्षा चरित्र मोठे आहे. आज आपण कॉलेजला, स्पर्धे परीक्षेला, नोकरी, व्यवसाय या सगळ्या दिशेत पावलं टाकणार आहोत. उद्या कधी आयुष्यात कधी निराशा
आली तर कधी मन खचकले असे वाटेल तर हीच शाळा, हेच मैदान, हेच शिक्षक आणि त्यांनी केलेला विश्वास आठवा. धन्यवाद. तो दिवस आठवतो की ज्या दिवशी आम्ही या शाळेत पहिलं पाऊल टाकलं. 6वी पासून ते 10वी पर्यंतचा हा प्रवास कसा निघून गेला तो समजलाच नाही. 6वीला जेव्हा आम्ही या शाळेत ॲडमिशन घेतलं तेव्हा मनात हजारो प्रश्न आले की इथली शाळा कशी असेल, इथले शिक्षक कसे असतील, इथले विद्यार्थी कसे असतील, तिथे किती नाही. पण जसजशी शिक्षकांची ओळख झाली तेव्हा सगळं कळायला लागलं की इथले शिक्षक हे विद्यार्थ्यांवर आपल्या मुलाप्रमाणे माया, शिस्त देण्याचा प्रयत्न करतात. मायाने शिस्त देण्याचा प्रयत्न करतात. इथले शिक्षक स्वतःच्या घरातली कुठलाही दुःख असतो, कुठलीही अडचण असतो ते शिकवण्याचा प्रयत्न करतात. इथले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांवर शिस्त देण्याचा, शिकवण्याचा खूप खूप मनापासून प्रयत्न करतात. खरं तर जे आम्हाला इतके छान शिक्षक लाभले याचा खरंच मला खूप अभिमान वाटतो की आम्ही नक्की ह्या जन्मी आम्हाला इतके छान शिक्षक लाभलेले आहेत. खरं तर 6वी पासून आम्हाला साबळे टीचर असते. खरं तर साबळे टीचरांचा आम्हाला खूप माझ्या मनापासून धन्यवाद की त्यांनी जेव्हा आम्हाला शिकवलं ते इतकं पाठांतर यायचं. खरं तर काही विद्यार्थ्यांना कदाचित त्यांच्यावरती खूप खूप राग येत असेल, कारण पाठांतराची जेव्हा आम्हाला सवय झाली तेव्हा ती फक्त आणि फक्त साबळे टीचरांमुळे, कारण त्यांनी जितकं पाठांतर घेतलं ना तितकं कुणीच घेतलं नाही. आणि म्हणजे भुंगे सर असतील, भोळे सर असतील, दांडेकर सर असतील, सिसोदिया मॅडम असतील, या सगळ्या शिक्षकांनी आम्हाला इतकं मनापासून शिकवण्याचा प्रयत्न केला की खरंच इतकं त्यांच्याविषयी बोलता सुद्धा येणार नाही, इतकं छान. आणि सर्कलची जी सवय लागली ती फक्त आणि फक्त बांबे मॅडम मुळे झाली. त्यांच्यामुळे ना त्या रोज आमचं सर्कल चेक करायचं, रोज काही ना काहीतरी घेण्याचा प्रयत्न करायचा. नावं नाही घेत, मी आता 10वीच्या शिक्षकांकडे वळते. खरं तर 6वी पासून ते 8वी पर्यंत असंच घर ते शाळा आणि शाळा ते घर असा प्रवास आमचा चालू होता. पण स्पर्धा परीक्षांचं काय असतं, पुढच्या वातावरणात पडल्यावर कॉम्पिटिशन काय असतात, बाहेर किती स्पर्धा परीक्षा चालू आहेत हे सगळं आंदोलनामुळे कळलं. ग्रामरचे टॉपिक जे आहेत ते आम्हाला ह्याही माहिती नव्हते, कोणतेच अगदी ग्रामरचे टॉपिक काय काय असतात, ते कसे काय काहीच माहिती नव्हतं. पण ते सगळं जेव्हा वाघरे सर आलं त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडे कुठलीही अडचण होतो, कुठलीही आणि अगदी त्यांच्याशी बोलल्यानंतर ते दुःख आहे असे वाटतच नाही. आणि त्यांचे तास नेहमी हसत खेळत असायचे. खरं सांगते, बाकी शिक्षकांचा तास जसा कंटाळाना जायचा तसा त्यांचा तास नेहमी माझ्या तरी ते कधी कोणावरती हात उचलत नाही, कोणावरती ओरडत नाही. आणि कधी तर मुलांनी जास्तच मस्ती केली तर ते ओरडतात. खरं तर ते आणि त्यांचं इंग्लिश शिकवणं सुद्धा इतकं छान की खरंच. आणि इतकी त्यांचं इंग्लिश खूप छान शिकत. आणि त्यांच्या आम्हाला तेव्हा त्या विज्ञान शिकवत होत्या. जेवढं आम्हाला ना माझ्या तरीमध्ये मला जेवढं त्यांच्या गणित कळत नव्हतं ना तेवढं त्यांचं विज्ञान खूप असं हे व्हायचं. त्यांनी आम्हाला ना शिकवण्यापेक्षा खूप छान असं त्याच्याही पलीकडे त्यांनी खरं तर अगदी वागरे सरांसारखं त्यांनी गाईड केलेलं आहे मला. मॅडम जर आम्हाला आमच्याकडून जर कधी त्रास तुम्हाला झाला असेल तर खरंच माफ करा. पाटील मॅडम शिकवायला नव्हत्या पण त्यांच्याबद्दल आम्हाला खरंच खूप आदर होता आणि त्यांनी इतक्या छान प्रकारे आम्हाला
केलेलं आहे आणि अगदी कुठली अडचण असेल तर त्यांच्याकडे जायचं. मॅडम, जर आमच्याकडे तुम्हाला जर कधी आमच्याकडून चूक झाली असेल वगैरे तर खरंच माफ करा. मला नाही माहिती, पण माझ्या जीवनातला अविस्मरणीय दिवस होता की त्या दिवशी सरांचा आमच्या वर्गातला पहिलाच दिवस होता आणि त्यांनी विचारलं म्हणजे केपलरच्या नियमपर्यंत ते येऊन शिकायचे थांबलेले आणि तेव्हा ते सर टॉपिकनुसार असं म्हणजे या विषयाचा असा टॉपिक असेल त्याच्यात ते सगळं आमच्यासाठी नवीन होतं कारण याआधी आम्हाला तरी असं कधी शिकवलेलं नव्हतं. आमच्यासाठी खरंच ते नवीन होतं आणि त्यानंतर आम्हाला म्हणजे समजलेलं नव्हतं म्हणून आम्ही मी आणि माझ्या मैत्रिणी दोघी तिघी जण गेलेलं त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की सर तुम्ही असं शिकवता ते खरंच आम्हाला समजत नाही. पण जसजसं त्यांचे विषय हे आम्हाला समजायला लागले आमच्या डोक्यात फिट बसायला लागले त्यानंतर मला तरी असं रिअलाइज झालं की जे आपण बोललो ते खरंच अरे बस. परीक्षा माझी आली आहे खरी पण अजून नाही कसलीच तयारी मराठी माझी आहे माय बोली पण तीही आता जमीनाशी झाली हिंदी आहे टीव्हीमुळे किंचित परी कसे बसे भाषांतर करते खरी इंग्रजी मात्र अवघड वाटते पण वाचताना तर डोकेच फिरते विज्ञानाचा पेपर वाटतोय सोपा पण खरंच सांगते थापाच थापा गणिताचे लागेना अजूनही गोडी भूमीची पाहून नागतोड मोडी इतिहासाच्या तारखा व अवघड घटना भूगोलात तर मला रसच वाटेना. धन्यवाद. त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद करते. पहिल्यांदा मी 6वी पासून सुरुवात करेन. मी पहिल्यांदा तिथे पाऊल टाकल्यानंतर 6वीला आम्हाला भोंगे सर वर्ग शिक्षक होते आणि त्यांनी आम्हाला इथे 10वीपर्यंत गेल्यापर्यंत त्यांनी अजून आम्हाला अजिबात छडी किंवा हाताने किंवा बोटाने अजिबात आम्हाला मारले नाही. याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार करते. त्यांच्यासाठी स्काउट क्लास गो. आणि त्यांची शिस्त ही माझ्या अजून लक्षात आहे आणि कायमच आहे. अजून मी सांगते आम्हाला डोळस टीचर असल्या आणि त्यांनी आम्हाला शिकवण्याच्या पलीकडे खूपच फार काही शिकवलं. क्लास मी स्वागत करते. प्लीज स्काउट क्लास त्यांच्यासाठी करा. आणि खरी नंतर मला माहीत नाही तुम्हाला कशी शिस्त लागली पण मी 10वीला गेल्यानंतर खरी म्हणजे मला सरांमुळे शिस्त लागली. त्यांच्याबद्दल स्काउट क्लास जोरदार. मला माहीत नाही ते कसे आढाव आहेत काय शिस्तप्रिय आहेत पण मला एवढ्याच माझ्या मनात त्यांची झाले आहे ते माझ्या मनात खूप त्यांचं मोठं स्थान आहे कारण त्यांनी शिस्त खूप त्यांची चांगली आहे आणि ते प्लीज त्यांच्यावर कोणी पण कधी रागावू नये. मी थोडेच बोलणार आहे कारण माझी एक अपूर्ण इच्छा राहिलेली आहे आणि मी कितीदा विनवणी करून ती माझी अपूर्ण इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. त्याच्यामुळे मी पाटील मॅडमला विनंती करते की त्यांनी माझी अपूर्ण इच्छा जरूर पूर्ण करावी अशी मी त्यांना विनंती करते. प्लीज पाटील मॅडम तुम्ही आमची अपूर्ण इच्छा पूर्ण करा. काय आणि धर्मल माझा फेवरेट इतिहास आहे आणि धर्मल सर हे शिकवतात ते पूर्ण एकदम चांगले आणि ते प्रश्न मला कधीच पाठांतर करावे लागले नाही आणि त्याच्याबद्दल माझं खूप मनापासून स्वागत आहे. खरी म्हणजे ग्रामरची आम्हाला वागडे सरांपासून प्रेरणा मिळाली आहे. त्याच्याबद्दल मी त्यांच्यासाठी स्काउट क्लास गो करते आणि सुद्धा
मोलकर सर खूप चांगले आहेत, कारण की ते त्यांचं मुलं कोणीच ऐकत नाही. त्यांच्या तासाला खूप बडबड करतात आणि शिक्षक मॅडमचे पण तासाला कोणी शांत बसत नाही. त्यांच्याबद्दल मी करते. थँक्यू. शांतता राखायची आहे. साड्यांच्या पूर्ण वर्गाकडून तसेच माझ्याकडून सुद्धा मी सांगते की जर का कधी जर तुम्हाला त्रास झाला असेल तर खरंच माफ करा आणि इतरही शिक्षकांना तसंच मी सांगते. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जमलो आहोत तर निरोप म्हणता येणार नाही. खरं तर आपण त्यांना भावी आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आम्हाला शाळा ही पिंजरा वाटायची. आम्ही आता आजाद झालो, मुक्त झालेलो आहोत. परंतु खरं तर तुमची भावी आयुष्यामध्ये इथून खरी परीक्षा चालू झालेली आहे. ती परीक्षा अशी असणार आहे की तुम्हाला त्यासाठी अभ्यासक्रम नसणार आहे, परंतु ती परीक्षा तुम्हाला पास व्हावी लागणार आहे. आणि तुम्हाला जर आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर खरंच शिस्त तुमच्या अंगी असणे आणि तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी तसंच परीक्षेसाठी सुद्धा माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तसंच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे 3 असतात की जे आपण झोपेत बघत असतो, तर स्वप्न ती असतात की ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जागा राहून त्या मागे पळत असतो. आणि खरंच हे वाक्य जर तुम्ही तुमच्या अंगामध्ये मनामध्ये ठासवलं तर त्याचा जो भाग आहे किंवा यशस्वी होण्याचं एक मंत्र आहे, खरंच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. आणि मी खरं तर सर्वच विद्यार्थ्यांना ज्यांनी शिक्षणाची गंगा आपल्या दारापर्यंत आणली, आपल्या दारापर्यंत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी शिक्षणाची दारं उघडली, असे आपले कर्मवीर भाऊराव पाटील यांना मी वंदन करतो. ज्यांच्या कृपाशीर्वादाने तुम्ही या विद्यालयामध्ये 5वी ते 10वी पर्यंत गेलात आणि आज जे विद्यार्थी 10वीत आहेत त्यांचा आज आपण या ठिकाणी त्यांना निरोप देतोय. त्यांचं 10वीचं वर्ष संपतंय आणि या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला आपल्या या शाळेचे मुख्याध्यापक, तुम्ही पहिलीत होता जे बेंचवर बसलेत आज आणि काही मंडळी खाली बसले, हा फरक काय असेल की तुमचा एक दिवस बेंचवर येईल, त्याची वाट बघावी लागेल आणि तसा प्रयत्न करावा लागेल. आणि म्हणून आपण शिक्षण घेत असताना आपल्याला अण्णांची शिकवण होती स्वावलंबीपणा. आपल्या ब्रीदवाक्य आपल्या रयत संस्थेचं हे आपण घेऊन गेलो पाहिजे. खऱ्या अर्थाने तुम्ही अनेक पुस्तकं वाचा, पण कर्मवीर अण्णांचं जे पुस्तक आहे, त्यांचं जीवनचरित्र आहे, या प्रत्येक 10वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं पुस्तक त्यांच्याजवळ असावं. निश्चितपणे तुम्हाला तुमच्या आयुष्याची क्रांती मिळेल. आणि म्हणून आपण या कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र आपण सर्वांनी जे 10वीला मुलं गेली आता निश्चितच अभ्यास करा, पण त्यांचं जीवन चरित्र तुमच्या जीवनात वाचा, नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. पहला दिन याद है, देखो मैं यहाँ पे जिस दिन पहला दिन आया था तो उस दिन मैंने सभी को एक ही कहावत सुनाई थी, बाज की कहावत. मैं बोला था कि देखो मुझे साथ देना है, आपकी मुझे सलाह नहीं चाहिए, मुझे क्या चाहिए, साथ चाहिए. आपको याद है वो बाज की कहावत? देखो मैं हर कक्षा में पढ़ाई थी और मैं 10वीची जी परीक्षा आहे, ज्या जीवनाला कलाची जी परीक्षा आहे, या परीक्षेला आपण सामोरे जात असताना तणावमुक्त पद्धतीने आपण या परीक्षेला सामोरे जा. त्याचबरोबर तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्या, पुरेशी झोप घ्या आणि या परीक्षेचा काळ सुरू आहे, उन्हाळ्याचा सुरू आहे, पुरेशी पाणी प्या. त्याचबरोबर तेलकट शरीराला आवश्यक अशी खाद्यपदार्थ खा, ज्या पदार्थामुळे तुमच्या आरोग्य बिघडणार नाही. आणि परीक्षा अगदी 2-4 दिवसावर तुमच्या आलेली आहे. तुमचं एखादा गाडी वगैरे बरीच मुलं वापरतात, शक्यतो गाडी वापरून एखादा
दुर्दैवाने एखाद्या कोणाचा अपघात झाला तर त्याला परीक्षेला अडचणी निर्माण होऊ शकतील आणि तुम्ही पूर्ण क्षमतेनं अभ्यास करा. पूर्ण परीक्षा ही गेल्या 2-4 वर्षापासून कॉपीमुक्त परीक्षा आपल्या विद्यालयामध्ये होत आहे. क्रमांक 25 नंबर आहे. तरी सुद्धा कॉपी घेण्याचा कुठल्याही पद्धतीचा प्रयत्न करू नका. चांगल्या पद्धतीनं तुम्ही परीक्षेला सामोरं जा आणि तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो जय कवी. 10वीच्या दोन्ही तुकड्यांकडून विद्यालयात भेटवस्तू प्रदान करण्यात येत आहे. त्यासाठी इयत्ता 10वी अ चे 2 मॉनिटर, एक मुलांचा मॉनिटर एक मुलींचा मॉनिटर प्रतिनिधी म्हणून व्यासपीठाकडे येतील. ब चे 2 मॉनिटर, एक मुलांचा मॉनिटर एक मुलींचा मॉनिटर, ते 2 विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून व्यासपीठाकडे येतील व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की भेटवस्तू रूपी जी रक्कम आहे ती आपण स्वीकारायची आहे. जरा पटकन विद्यार्थ्यांनी व्यासपीठाकडे यायचंय.